नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स लेक्चर नंबर 2 आणि चॅप्टर नंबर 1 सुरू आहे आपला लॉगॅरिथम. तर याच्या आधी मी 5 प्रॉब्लेम घेतले होते, त्याच्यानंतरचे प्रॉब्लेम्स आता आपण स्टार्ट करूया. प्रॉब्लेम नंबर 6, इव्हॅल्युएट लॉग 1/9 टू द बेस 3. लॉग 1/9 टू द बेस 3 असं प्रॉब्लेम पेपरमध्ये येऊ शकते. सॉल्व्ह करण्यासाठी की इव्हॅल्युएट करा लॉग 1/9 टू द बेस 3. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं? अत्यंत सोपी प्रॉब्लेम आहे. सर्वात आधी लॉग 1/9 टू द बेस 3 याला एक्स कन्सिडर करा. काय कन्सिडर करा? एक्स. लॉग 1/9 टू द बेस 3 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर याला म्हणा लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हणतात? लॉगॅरिथमिक फॉर्म. नंतर याचा काय करायचं आहे? आपल्याला एक्सपोनेन्शियल करायचं आहे. ते एक्सपोनेन्शियल कसं करतात बघा. लॉगच्या मागे किती आहे? 1/9. इथे घेतला 1/9. बेसला किती आहे? 3. तो राईट हँड साईडला पाठवला. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगच्या मागे किती आहे? 1/9. इथे लिहिला 1/9. बेसला किती आहे? 3. राईट हँड साईडला पाठवायचा. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल. याच्यामध्ये लॉग कॅन्सल होऊन जाते. लॉग काय होऊन जाते? कॅन्सल. आणि हा होऊन जाते एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. आता बघा 1/9 आणि इथं आहे 3. आपल्याला बेस सारखा करावा लागते. तर 9 म्हणजे काय होते माहिती आहे का? 9 म्हणजे होते 3 चा स्क्वेअर. 9 म्हणजे काय होतो? 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 3 टू द पॉवर एक्स. त्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला असा आहे, जर 1 अपॉन एक्स टू द पॉवर जर एन असेल, 1 अपॉन एक्स टू द पॉवर एन, तर हा खालचा जर समजा वर गेला तर तो काय होतो माहिती आहे का? एक्स टू द पॉवर एन. हा जर वर गेला तर तो इनवर्स बनतो, म्हणजे एक्स टू द पॉवर मायनस एन होते. 1 अपॉन एक्स टू द पॉवर एन खालचा जर वर गेला तर काय होतो? एक्स टू द पॉवर मायनस एन. प्लस असला तर होते मायनस आणि मायनस असला तर होते प्लस. तर इथं बघा 1 अपॉन 3 चा स्क्वेअर आहे. जर हा खाली आहे डिनॉमिनेटर मध्ये, याला जर वर नेलं तर काय होणार आहे यार? 3 चा स्क्वेअर खालचा वर गेला तर हा +2 आहे, तर हा होते -2 इज इक्वल टू 3 टू द पॉवर एक्स. आधी इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. दोन्ही साईडला 3 गेट कॅन्सल आणि दिस इज द फायनल आन्सर. -2 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू -2. आणि आपण 2 मिनिटासाठी जे घेतला होता लॉग ऑफ 1/9 टू द बेस 3 इज इक्वल टू एक्स, इथं रिप्लेस केलं. म्हणजे असं येणार लॉग ऑफ 1/9 टू द बेस 3 इज इक्वल टू -2. प्रॉब्लेम इज सॉल्व. ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलं नसेल त्यांच्यासाठी एक वेळ अगेन. प्रॉब्लेम आहे लॉग ऑफ 1/9 टू द बेस 3 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर याला म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. नंतर याचा आपल्याला काय काढायचं आहे? एक्सपोनेन्शियल. कसं काढसाल? लॉगच्या मागे किती आहे? 1/9. इथे घेतला 1/9. बेसला किती आहे? 3. तो राईट हँड साईडला आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता 9 म्हणजे काय होते? 3 चा स्क्वेअर. 9 म्हणजे काय होते? 3 चा स्क्वेअर. आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 अपॉन एक्स टू द पॉवर एन चा. खालचा जर वर गेला तर प्लसचा काय होतो? मायनस एक्स टू द पॉवर मायनस एन. आता 1 अपॉन 3 चा स्क्वेअर खालचा वर गेला तर इथं 3 टू द पॉवर -2 आणि इथं येते 3 टू द पॉवर एक्स. इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. सेम कॅन्सल. मग इथं राहिलं -2 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू -2. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट लॉग ऑफ 1/9 टू द बेस 3 इज इक्वल टू किती आलेला आहे आन्सर? -2. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता बघा प्रॉब्लेम नंबर 7, इव्हॅल्युएट log of 625 to the base 5. log of 625 to the base 5. आता कसं सोडवायचं बघा. log of 625 to the base 5 is equal to x. याला x कन्सिडर करा. याला काय कन्सिडर करा? x. log of 625 to the base 5 is equal to x. नंतर इथं लॉग लागलेला आहे, तर लॉग लागला तर म्हणा लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर म्हणाचा लॉगॅरिथमिक फॉर्म.
आता याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. कशात कन्वर्ट करायचं आहे? एक्सपोनेन्शियल. कसं करतात बघा, लॉगच्या मागे किती आहे? 625. लिहून घ्या इथं 625. एकदम सिंपल. लॉगच्या मागे आहे 625, इथं लिहिलं 625 इज इक्वल टू बेसला किती आहे? 5. त्याला पाठवा राईट हँड साईडला, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता बघा इथं 5 आहे, इथं 625 आहे. आपल्याला बेस सारखा करायला लागते. बेस काय करायला लागते? सारखा. तर इथं जर समजा इथं आता बघा 5 टू द पॉवर x, तर इथं पण 5 पाहिजे आपल्याला. जर लेफ्ट हँड साईड राईट हँड साईडला जर 5 आहे, तर लेफ्ट हँड साईडला पण काय पाहिजे? 5 पाहिजे. दोन्ही सेम. मग इथं 625 आहे, तर काय करायचं? 5च्या डोक्यावर किती म्हणजे 625 चेक करायचं. 5चा पॉवर किती म्हणजे 625. मग आता आपण काय केलं? 5चा स्क्वेअर केला. 5चा स्क्वेअर किती येते? 25. 5चा क्यूब करून बघितला तर 5चा क्यूब येते 125. त्यानंतर जर समजा 5 टू द पॉवर 4 केला आपण, 5 टू द पॉवर काय केला? 4 केला, तर किती येणार आहे? 625. किती येणार आहे? 625. त्याच्यामुळे इथं एक लक्षात ठेवा, 625 म्हणजे काय येणार आहे? 5 टू द पॉवर 4. किती येणार आहे? 5 टू द पॉवर 4. मग इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. गेट कॅन्सल. 4 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला आन्सर? 4. आणि एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. लॉग ऑफ 625 टू द बेस 5 इज इक्वल टू 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळ अगेन बघा, प्रॉब्लेम नंबर 7. इव्हॅल्युएट लॉग ऑफ 625 टू द बेस 5. काय केलं आपण? लॉग ऑफ 625 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स कन्सिडर केलं. लॉग ऑफ 625 टू द बेस 5 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर याला म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करसाल? लॉगच्या मागे किती आहे? 625 घेतला 625. बेसला किती आहे? 5 राईट हँड साईडला, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग नंतर इथं 5 आहे, इथं 625 आहे, तर 5च्या डोक्यावर किती म्हणजे 625. तुम्ही चेक करायचं. 5चा स्क्वेअर 25, 5चा क्यूब 125, 5 टू द पॉवर 4 625. तर 5 टू द पॉवर 4 625. इथं पण 5 आहे, इथं पण 5 आहे. सेम सेम कॅन्सल. 4 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 4. दिस इज द फायनल आन्सर. आणि एक्स जागी लॉग ऑफ 625 टू द बेस 5 इज इक्वल टू 4. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता बघा प्रॉब्लेम नंबर 8. log 32 टू द बेस 2. log 32 टू द बेस 2. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं? अत्यंत सोपी आहे. log 32 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. log ऑफ 32 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. नंतर इथं लॉग लागलेला, इथं बघितलं तुम्ही लॉग लागला, तर काय म्हटलं आपण? लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. आता एखाद्याच्या दिमागात गोष्ट आली, सर हा एक्स काऊन घेतला आपण फक्त 2 मिनिटासाठी कन्सिडर केलं. कशासाठी? याची व्हॅल्यू काढण्यासाठी. हे आपण कन्सिडर केलेलं आहे. तुम्ही एक्स म्हणा, वाय म्हणा, झेड म्हणा, काही घेतलं नाही येईल. फक्त म्हणणं की याचा आन्सर काढा या प्रॉब्लेमचा. मग लॉग 32 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. नंतर एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करूया. लॉगच्या मागे किती आहे? 32. इथे घेतला 32. बेसला किती आहे? 2 राईट हँड साईडला, आणि जो पण असेल तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म हा झाला तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय आहे? लॉगच्या मागे किती आहे? 32. बेसला किती आहे? 2 राईट हँड साईडला, जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता इथं बघा, इथं 2 टू द पॉवर एक्स आहे, तर इथे 2च पाहिजे. मग इथं लिहिलं आपण 2 टू द पॉवर एक्स, तर इथे 2च पाहिजे आपल्याला, कारण बेस सेम करायचा आहे. बेस सेम झाल्यावर सेकंड काय होणार आहे? हे कॅन्सल होणार आहे. 2 तसा होऊ शकते काय? नाही. मग चेक केलं आपण. आता चेक करायला लागेल की 2च्या डोक्यावर किती म्हणजे 32. तर सर्वात आधी 2चा स्क्वेअर करून बघितला म्हणजे तो आला 4. त्यानंतर 2चा क्यूब करून बघितला, तो किती आला? 8. 2 टू द पॉवर 4 फूट करून बघितला, 8चे डबल 16. 2 टू द पॉवर 5 फूट करून बघितला, 5च्या डबल 32. तर 2 टू द पॉवर 5 म्हणजे होते 32. 2 टू द पॉवर 5 म्हणजे काय आहे ते? 32. तर या 32 ला तुम्ही असं लिहू शकता 2 टू द पॉवर 5. इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे. सेम कॅन्सल, आणि इथे आता तुमचा फायनल आन्सर.
5 इज इक्वल टू एक्स, म्हणजे की एक्स इज इक्वल टू 5. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट एक्स काय होता, लॉग ऑफ 32 टू द बेस 2 इज इक्वल टू आन्सर किती आला 5. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळा अगेन, ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन. प्रॉब्लेम असा आहे, लॉग 32 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. लॉग 32 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर म्हटलं आपण लॉगरिथमिक फॉर्म. नंतर याचं एक्सपोनेन्शियल कसं काढलं, लॉगच्या मागे किती आहे 32 घेतला 32, बेसली किती आहे 2 तो पाठवला राईट हँड साईडला, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग इथं बघा 2 आहे, इथे 2च पाहिजे. बेस काय करायचा आहे, सारखा करायचा आहे. मग इथं 2 टू द पॉवर एक्स आहे, तर इथं 2च लिहिला आपण. चेक करूया की 2च्या डोक्यावर किती म्हणजे 32. 2चा स्क्वेअर करून बघितला 4 आलं, 2चा क्यूब करून बघितला 8 आलं, 2 टू द पॉवर 4 करून बघितला 2 टू द पॉवर 4 म्हणजे 2 हा 4 टाइम्स, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 किती आहे 16. 2 टू द पॉवर 5 बघितला 2 टू द पॉवर 5 म्हणजे की 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजे पहिले 32. मग या 32च्या जागी 2 टू द पॉवर 5 लिहिला. मग इथं पण 2 आहे, इथं पण 2 आहे, सेम सेम कॅन्सल. 5 इज इक्वल टू एक्स म्हणजे की एक्स इज इक्वल टू 5. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट लॉग 32 टू द बेस 2 इज इक्वल टू 5. दिस इज द फायनल आन्सर. आता बघा प्रॉब्लेम नंबर 9. इव्हॅल्युएट लॉग 64 टू द बेस 16. लॉग 64 टू द बेस 16 एवढं प्रॉब्लेम दिलं. आता लॉग 64 टू द बेस 16 काय करायचं या प्रॉब्लेम मध्ये, सेम बिलकुल 2 मिनिटासाठी फक्त, जास्तही नाही ना विद्यार्थी मित्रांनो, 2च मिनिटं. लॉग ऑफ 64 टू द बेस 16 इज इक्वल टू एक्स. लॉग ऑफ 64 टू द बेस 16 इज इक्वल टू एक्स. नंतर काय लागला, इथं लॉग लागला तर म्हणायचं लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हणायचं लॉगरिथमिक फॉर्म. नंतर याचा आपल्याला करायचं एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे 64, बेसला किती आहे 16 तो राईट हँड साईडला, आणि जो पण एक्स असेल तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगच्या मागे किती आहे 64, बेसला किती आहे 16 तो पाठवला आपण राईट हँड साईडला, आणि जे पण राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. मग इथं 64 आहे, इथं 16 आहे. मग आता जर समजा तुम्ही 16चा स्क्वेअर करीत बघितला समजा आपण 16चा स्क्वेअर, तर 16चा स्क्वेअर होते 256. 16चा स्क्वेअर किती होते 256, 256. मग सांगा इथं 256 आहे काय, नाही आहे. मग 256 नाही आहे तर मग आपण 16चा स्क्वेअर इथं करू शकत नाही. मग तुम्ही असं 64चा स्क्वेअर केला तर अरे वा 64चा स्क्वेअर केला तर ऐकन संख्या मोठीच येईल ना या 16 पेक्षा, त्याच्यापेक्षा येऊ शकते का लहान, नाही. मग आता असा फॅक्टर पाहायचा की या दोघांमध्ये कॉमन आहे 4. 4चा स्क्वेअर किती येते 16 आणि 4चा क्यूब किती येते 64. म्हणजे बघा 4चा स्क्वेअर येतो 16 आणि 4चा क्यूब किती येतो 64. 4चा स्क्वेअर 16 आणि 4चा क्यूब आहे 64. त्यानुसार या 64 ला तुम्ही लिहू शकता 4चा क्यूब, आणि इथं 16 ला काय लिहू शकता 4चा स्क्वेअर टू द पॉवर एक्स. आता इथे 4 आहे, इथे 4 आहे, दोन्ही साईडले जर 4 असेल तर होते कॅन्सल. काय होते कॅन्सल. आणि आता येतेच तुमचं फायनल आन्सर 3 इज इक्वल टू 2x. 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड म्हणजे 3/2 इज इक्वल टू एक्स, आणि एक्स इज इक्वल टू 3/2. दिस इज द फायनल आन्सर. तुम्ही इतके लिहू शकता, एक्सच्या जागी रिप्लेसमेंट करू शकता. म्हणजे लॉग ऑफ 64 टू द बेस 16 इज इक्वल टू 3/2. प्रॉब्लेम इज. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉग ऑफ 49 टू द बेस 7 आहे तर याला एक्स कन्सिडर करतात. म्हणजे लॉग ऑफ 49 टू द बेस 7 इज इक्वल टू एक्स. लॉग ऑफ 49 टू द बेस 7 इज इक्वल टू एक्स. नंतर काय इथं लॉग लागलेला आहे, काय लागलेला आहे लॉग, आणि लॉग लागला तर म्हणायचं लॉगरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हणायचं लॉगरिथमिक फॉर्म. आता बघा लॉगरिथमिक फॉर्म कसं सोडवायचा. लॉगच्या मागे किती आहे 449, लॉगच्या मागे किती आहे 49, इथे घेतला पण 49 इज इक्वल टू बेसली किती आहे
बेस आहे 7, त्याला पाठवून द्या कुठं, राईट हँड साईडला. बेस कुठं आहे 7, त्याला कुठं पाठवसाल, राईट हँड साईडला. लॉगच्या मागे आहे 49, बेसली किती आहे 7, तो राईट हँड साईडला. जो पण एक्स असेल तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणतात, एक्सपोनेन्शियल. बघा लॉगच्या मागे किती आहे 49, बेसली आहे 7, जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. इथं 7 आहे, इथं 49 आहे. तर 7, आता बघा इथं 7 टू द पॉवर x आहे, म्हणजे इथं 100% इथं 7 आला असेल. आज 7चा पॉवर किती म्हणजे 49, तर 7चा पॉवर किती 2, म्हणजे किती होते 49. तर या 49च्या जागी लिहिले मी 7चा स्क्वेअर. मग बघा इथे 7 आहे, इथे 7 आहे, 7 काय कॅन्सल. 2 इज इक्वल टू इथं 2 आणि इथं x आला, x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 2. दिस इज द फायनल आन्सर. आणि x च्या जागी रिप्लेसमेंट म्हणजे log 49 to the base 2 base 7 is equal to 2. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 11, log 12 to the base 2 root 3. log 12 to the base 2 root 3. काय करसाल आता 2 मिनिटासाठी, किती मिनिटासाठी फक्त 2, जास्त नाही बरं, किती मिनिटासाठी 2 मिनिटासाठी. 2 मिनिटासाठी x कन्सिडर करा, म्हणजे log 12 to the base 2 root 3 आहे, सॉरी 2 root 3 is equal to x. नंतर इथं लॉग लागलेला आहे, तर म्हणायचं लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर लॉगॅरिथमिक फॉर्म. नंतर काय करायचं आपल्याला, याचं एक्सपोनेन्शियल करायचं आहे. तर एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे 12, लॉगच्या मागे 12, बेसला किती आहे 200/3, किती आलं 200/3. जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. त्यानंतर बघा या 12च्या डोक्यावर काही आहे काय, काही नसते म्हणजे 1 असते, काही नसते म्हणजे काय असते 1. आता पण लक्षात ठेवा, आता लॉगच्या मागे किती आहे 12, इथे घेतला 12, बेसली किती आहे 200/3, इथं 200/3, जे पण आहे ते याच्या डोक्यावर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर बघा इथं 200/3 आहे, तर इथे 200/3 पाहिजे, 200/3 टू द पॉवर x. तर इथं पण 200/3च पाहिजे, सेम पाहिजे. मग आपण काय करूया, 200/3चा स्क्वेअर चेक करूया किती येते. तर 2चा स्क्वेअर येते 4, स्क्वेअर न स्क्वेअर रूट कॅन्सल, स्क्वेअर न स्क्वेअर रूट कॅन्सल. 2चा स्क्वेअर किती बनला 4, स्क्वेअर न स्क्वेअर रूट कॅन्सल 3. आता 4 × 3 किती येते 12. कंडिशन ट्रू झालेली आहे, म्हणजे की काय करसाल तुम्ही, इथं 12 आहे ना, 12 लिहिसाल 12चा स्क्वेअर, इथे 200/3, इथे 200/3. आता 12 आहे, तर इथं काय लिहिसाल तुम्ही 200/3चा स्क्वेअर, इथे 200/3 गेट कॅन्सल, आणि दिस इज द फायनल आन्सर, x इज इक्वल टू 2. समजलं का सांगा. एक वेळा अजून सांगतो प्रॉब्लेम काय आहे. इव्हॅल्युएट log 12 to the base 2 root 3. तर log 12 to the base 2 root 3 is equal to x. इथं log लागला तर म्हणूया लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेन्शियल कसं केलं, लॉगच्या मागे किती आहे 12, बेसली आहे 200/3, राईट हँड साईडला पाठवला, आणि एक जे असेल तो याच्या डोक्याच्या वर. मग इथं 200/3 आहे, तर इथे 200/3 पाहिजे. मग काय केलं आपण 200/3 लिहून घेतलं, याचा स्क्वेअर करून बघितला, 2चा स्क्वेअर बनला 4, आणि √3चा स्क्वेअर बनला 3, आणि 4 × 3 किती होते 12, म्हणजे हा फॉर्म्युल्यामध्ये बसून राहिला. तर इथं काय लिहिसाल मग तुम्ही 200/3चा स्क्वेअर, इथं 200/3, इथं काय आला 200/3 कॅन्सल होते, x इज इक्वल टू 2, म्हणजे आपण जे 2 मिनिटासाठी कन्सिडर केलं होतं log 16 टू द बेस 200/3 इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आली 2. प्रॉब्लेम 6. आता विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 11, आता log 50 टू द बेस 5√2 आहे, तर काय कसं सोडवसाल, तर इथं log 50 पहिले जसं तसं इक्वेशन लिहू, इक्वेशन जसं तसं लिहायचं, मग एक्सप्लेनेशन देतो तुम्ही. log 50 टू द बेस 5√2 प्लस, एक मिनिट, log 50 टू द बेस 5√2. आता लक्षात द्या, याला 2 मिनिटासाठी एक्स कन्सिडर करा. काय कन्सिडर करा एक्स. log 50 टू द बेस 5√2 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर म्हणा लॉगॅरिथमिक फॉर्म, लॉगॅरिथमिक फॉर्म. आता एक्सपोनेन्शियल कसं करसा, लॉगच्या मागे किती आहे 50, इथं लिहिला 50, बेसमध्ये 5√2, तो पाठवला राईट हँड साईडला, आणि इथे एक्स आहे तो याच्या डोक्यावर. मग इथं 5√2 आहे, तर इथं पण काय पाहिजे 5√2 पाहिजे. मग बेस सारखा करायचा, तर इथं 5√2 लिहून घ्या. आता 5√2च्या डोक्यावर किती म्हणजे 50,
5चा स्क्वेअर केला तर किती होते बघा, 5चा स्क्वेअर येते 25 आणि √2चा स्क्वेअर कॅन्सल, 25 × 2 50. म्हणजे इथे आला 5चा स्क्वेअर. काय आलं, 5चा स्क्वेअर. नंतर इथं आलं 5 √2 to the power x. इथे 5 √2 आहे, इथे 5 √2 आहे, गेट कॅन्सल. 2 = x म्हणजे x = 2. दिस इज द फायनल आन्सर. प्रॉब्लेम इज सॉल्व. सांगा समजलं का? यस सर. नक्की. ओके, लिहून घ्या हे प्रॉब्लेम. आता बघणार आहोत प्रॉब्लेम नंबर 13. इव्हॅल्युएट लॉग ऑफ 0.02 टू द बेस 5. तर काय करसाल, लॉग ऑफ 0.02 टू द बेस 5. याला 2 मिनिटांसाठी एक्स कन्सिडर करा. काय कन्सिडर करा, एक्स. इथं लॉग लागलेला आहे तर म्हणा लॉगॅरिथमिक फ्रॉम. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या पासून किती आहे 0.00 0.002 इज इक्वल टू 5. 5 आहे की नाही, आता हा जाईल राईट हँड साईडला आणि हा एक्स याच्या डोक्यावर समजा. एक्सपोनेन्शियल याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. सर 0.02 आहे, तुम्ही 0.002 लिहिलं. ओके ओके, 0.02 आहे. तर लक्ष द्या, इथे 0.02 घेऊ. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, 0.02चा मिनिंग काय होते माहिती आहे का, हे 0.2चा मिनिंग होते 1/5. किती येते 1/5. मग तुम्ही काय म्हणता सर हे तर आमच्या लॉजिक लागणार नाही. मग काय करायचं, पा कॅल्सी काढा आणि त्यात कॅल्सी ब्रॅकेट पुट करा 0.02. पा किती ते आन्सर 0.02 पुट केलं. आलं बरोबर. त्यानंतर इथं आहे 5 to the power x. हा खालचा 5 वर जर गेला डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर मध्ये तर तो इन्व्हर्स होते 5 to the power -1. इथं 5 to the power x. दोन्ही साईडचे 5 गेट कॅन्सल. दिस इज द फायनल आन्सर. x = -1. प्रॉब्लेम इज सॉल्व.